नमस्ते, माझं नाव स्वरूप आहे. मी इयत्ता 10वी मध्ये शिकतो. माझ्या शाळेचे नाव अनुसूचित जाती व नववधू मुलांकरिता शासकीय निशाळा जावळी. मी शाळेय मुख्यमंत्री या पदासाठी उभा राहिलो आहे. तुम्ही मलाच मत द्या. चिन्ह एकता. मी आपल्या शाळेचे नाव तालुका नव्हेच तर जिल्ह्यापर्यंत न्यायचं असेल तर शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक आणि शिक्षण गुणवत्ता यासाठी मार्गदर्शन करेल आणि आपल्या शाळेचे नाव जास्तीत जास्त मोठे कसे होईल व जास्तीत जास्त मुले कसे आपल्या शाळेमध्ये येतील याचा मी प्रयत्न करेन. एकच ध्यास करू शाळेचा विकास. शाळेचे नाव शासकीय निवासी शाळा जावळी तालुका मानगाव जिल्हा रायगड. मी मुख्यमंत्री पदासाठी उभा आहे. मी शाळेसाठी शाळेमधील मुलांचे वगैरे आणि मुलांना तालुका जिल्ह्यास्तरीयवरती खेळण्यासाठी वगैरे मी शाळेमध्ये समस्या वगैरे असलेली सोडली. मुलांना वाचता वगैरे येत नाही त्यांना क्लासमध्ये वगैरे करून आणि मला समजतं. धन्यवाद. माझे नाव वैभव होनाजी डुमणे. मी आता 10वीमध्ये शिकतो. मी अभ्यास समितीसाठी उभा राहिलो आहे. जर मी अभ्यास समितीचा प्रमुख झालो तर मी मुलांना शांत बसवेन, गोष्टी गप्पा मारतील, त्यांचं नावाकडे नाव सांगेन, मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी मदत करेन आणि कुणाला वाचता येत नसेल त्याला वाचायला शिकवेन आणि माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी आता 10वीमध्ये शिकतो. शाळेचे नाव अनुसूचित जाती व नववधू मुलांची शासकीय निवासी शाळा. मी सैनिक पदासाठी उभा राहिलो. वर्षभरात सैनिकांचं नियोजन चांगल्या प्रकारे करेन. मला एक सैनिकचा अनुभव चांगल्या प्रकारे करेन. तुम्ही मला सोडते. जय जय. शाळेचे नाव अनुसूचित जाती व नववधू मुलांची शासकीय शाळा. मी आज सहली पदासाठी उभा आहे. माझे चिन्ह आहे प्लस. मी जर तुम्हाला भोट दिला तर शाळेत जर आपले सहली येते मुलांना मोठ्या झाले तर आणि माझे नाव अभय रवींद्र मर्चंटे. मी आता 10वीमध्ये शिकतो. शाळेचे नाव अनुसूचित जाती व नववधू मुलांची शासकीय निवासी शाळा जावळी. मी आज आरोग्यमंत्री या पदासाठी उभा राहिलो आहे. माझं चिन्ह आहे डॉक्टर. डॉक्टर या चिन्हाचा अर्थ म्हणजे डॉक्टर जसे आपले आजार व दुखणे बरे करतो तसे मी तुमच्या काही समस्या असेल ते सोडवीन आणि सर्वांना आरोग्याच्या सोयी सुविधा पुरवेन. तुम्ही मलाच निवडून द्या. जय जय. मी आता 9वी शिकतो. माझ्या शाळेचे नाव अनुसूचित जाती व नववधू मुलांची शासकीय निवासी शाळा जावळी. मी शिस्त मंत्री यासाठी उभा राहिलेला